कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आपलं AI हे आता फक्त IT कंपन्यांपुरतं राहिलेलं नाहीये. शासकीय कार्यालयातला तुमचा ताण कमी करणारा तो एक अत्यंत हुशार असा डिजिटल सहाय्यक बनलाय. AI आपला जॉब हिरावून घेईल ही भीती आता सोडून द्या. उलट तुमच्या टेबलावरचा फायलींचा तो मोठा ढिगारा कमी करणारा हा एक स्मार्ट सहकारी आहे असं समजा. आता हा सहकारी नेमकं काय करतो ते पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे माहिती आणि नियमांचं अत्यंत तत्पर व्यवस्थापन. एवढ्या क्लिष्ट कायदेशीर नियमांच्या जाळ्यात AI खरंच रस्ता दाखवू शकेल का? तर हो, अगदी नक्की. कार्यालयातल्या हजारो फाईल, जुने संदर्भ किंवा क्लिष्ट सेवा नियम शोधायचे असतील तर AI हे सगळे दाखले काही सेकंदात अचूकपणे शोधून काढतो आणि तुमची खूप मोठी डोकेदुखी दूर करतो. दुसरा म्हणजे मसुदा आणि माहितीचं विश्लेषण. शासकीय पत्रव्यवहार किंवा नोटिसांचा अचूक मसुदा तयार करणं आता एकदम सोपं झाले. हे अगदी एखाद्या स्पीड रीडरसारखं काम करतं. म्हणजे हा सहकारी 50 पानांचा मोठा अहवाल वाचून तुम्हाला क्षणात त्याचा मुख्य अर्थ सांगतो. मोठ्या शासन निर्णयांचा म्हणजे GRचा घोषवारा तर अवघ्या काही सेकंदात मिळतो. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो गोपनीयतेचा आणि प्रशिक्षणाचा. साहजिकच तुमच्या मनात येईल की तंत्रज्ञान प्रगत आहे हे खरंय, पण आपल्या सरकारी गोपनीयतेचं काय? हा अगदी रास्त प्रश्न आहे. म्हणूनच फक्त तंत्रज्ञान वापरून चालणार नाही. त्याची भीती दूर करून सरकारी गोपनीयतेचं भान राखत AIचा सुरक्षित वापर कसा करायचा हे शिकणं काळाची गरज आहे. म्हणूनच eप्रशिक्षण.com आणि श्री विष्णुकांत बोरसे यांचं AI फॉर एव्हरीवन हे विशेष प्रशिक्षण अत्यंत गरजेचं ठरतं. थोडक्यात सांगायचं तर पारंपरिक प्रशासकीय कामकाजाला आधुनिकतेची जोड देऊन वेळ वाचवणारं आणि अचूकता आणणारं हे AI भविष्यातील उत्कृष्ट प्रशासनाची गुरुकिल्ली आहे